स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन. महाराज जे सांगतात ते आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या विचारांच्याही पलीकडचं असतं. पण गुरु महाराज जेव्हा बरोबर असतात ती अनुभूती अलौकिक असते. एक एक गोष्ट जेव्हा ते समजावून सांगत असतात तेव्हा एकीकडे वाटतं साक्षात तुम्ही दत्तरूप दत्तावतार, आणि एवढा मोठा दत्तावतार आमच्यासाठी या मूलाधारापर्यंत खाली येतो, आमचा हात धरतो आणि आम्हाला पुढे घेऊन जातो. काय देतो आपण? ते सद्गुरू आपल्यासाठी एवढं सगळं करतात, आपण काय देतो? अधिकारानं काहीही चुकलं, काहीही वाटलं, काहीही कमी पडलं की हाक मारतो, गुरुदेव आज असं झालं, गुरुदेव आज तसं झालं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडलं की आठवण येते ते गुरुदेवांची आणि प्रत्येक गोष्ट आपण त्यांना सांगत सुटतो. मागणं तर कधी संपतच नाही, संपणारही नाही. कारण आम्ही तरी कुणाकडे जायचं? पूर्णत्व येऊच शकत नाही. तिथं सद्गुरुनाथांच्या पावली जाणार नाही तर जाणार कुठं? त्यामुळे आम्ही तर कुठे जाऊ शकत नाही. पण घडलेली प्रत्येक गोष्ट जीवनातली छोटी असू देत, छोट्याहून छोटी असू देत, ती सांगायची कुणाला? तर आपल्या आईला. लहान बाळाने शाळेत गेलं, एक तर शाळेत जायचंच नसतं आईला सोडून, आणि जर आईला सोडून शाळेत गेलंच तर आल्यानंतर तिथं काय काय घडलं, टीचर काय म्हणाली, मित्र काय म्हणाले, मैत्रिणी काय म्हणाल्या, मग कुणी काय खाल्लं, इथपासून सगळ्या गोष्टी अगदी पाल्हाळ्या लावून आईला सांगायच्या असतात. कुणी मारलं, भांडण झालं, आपल्यापेक्षा वरचढ असला की मारल्यावर रडू येतं आणि रडत पण आपण सांगतो थांब आईला सांगेन माझ्या. इतकं त्या आईवर प्रेम असतं. काही घडलं की त्या आईला सांगायचं. तसंच गुरुमाऊलीचं होऊन जातं. काहीही घडलं, कसंही घडलं की ते सांगायचं कोणाला? तर आपल्या गुरुमाऊलीला. गुरुमाऊली व्यतिरिक्त हे सगळं सांगायला आपल्याकडे कोणी नसतंच, आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टी ज्या ज्या घडतात जीवनामध्ये त्या सगळ्या आपण गुरुमाऊलीला सांगत सुटतो. अधिकारानं सांगतो. असं पण वाटत नाही की आपण आपल्या गुरुमाऊलीला त्रास देतोय का छोट्या छोट्या गोष्टी सांगून? बरं, सांगायची गरज आहे का? नाही, सांगायची गरज नाही हे जरी पटत असलं तरी पण सांगावंसं वाटत राहतच. आणि नाही तोंडानं सांगितलं तरी मनातल्या मनात आपल्या गुरुदेवांना आपण सगळ्याच गोष्टी स्पष्ट सांगतच असतो. आणि काही कळलं नाही, आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावरती येऊन पोहोचलं, खूप घनगंभीर असे प्रश्न असले आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडत नसलं की तो प्रश्न घेऊन आपण परत जातो ते गुरुमाऊली जवळ. आणि असाच एक प्रश्न येतो म्हणजे काय, ते विचारतात म्हणून येतो. आपल्याला आध्यात्मिक प्रश्न पडण्याची तरी आपली योग्यता आहे का? कदाचित नाही. पण गुरु महाराज सांगतात म्हणून प्रश्न पडतो, गुरु महाराज सांगतात म्हणून उत्तर सुचतात, प्रश्न पडत जातात आणि प्रश्नांना उत्तर येत जातात. जिथं शिष्याला प्रश्न पडतात आणि गुरु त्याची उत्तर देतो त्याच ग्रंथाला गुरुचरित्र असं म्हटलेलं आहे. गुरु महाराज म्हणतात की गुरुच्या ज्ञानसागराला भरतं कधी येतं, तर तेव्हा येतं जेव्हा शिष्य प्रश्न विचारतो. म्हणजे प्रश्न विचारायचा, आपली अडचण सांगण्याचा अधिकारच आपल्याला दिलेला आहे आणि तो अधिकार घेतलाय म्हणून तर गुरुमाऊलीच्या पायाशी बसलेलो आहे. असाच एकदा प्रश्न विचारला गुरुमाऊलीनं, बाळ तू कोण आहेस, कुठनं आलायस? मनात तर असे येतं की कशाला प्रश्न विचारता, कशाला प्रश्न विचारता, या उत्तर तर आम्हाला येत नाही, तुम्हाला माहिती आहे, मग विचारताच कशाला? असं म्हटल्यानंतर गुरु महाराज इतकं सुंदर उत्तर देतात. म्हणतात, बाळ अरे जोपर्यंत प्रश्न पडत नाहीत तोपर्यंत उत्तर दिली की त्याला महत्वही नसतं, आणि ते कशासाठी आपल्या जीवनात महत्वाचं आहे याला तर काहीच महत्व उरत नाही. म्हणून विचारायचा तो एखादा प्रश्न, आणि एखादा प्रश्न विचारला की त्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा तुमचं मन शोधत फिरतं, जेव्हा तुमच्या मनाला कळतं की या प्रश्नाचं उत्तरच माझ्याकडे नाही, तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर नाही ही एक अत्यंत मोलाची भावना आहे. तिथं त्या प्रश्नाचं मोल तुम्हाला कळतं, आणि प्रश्नाचं मोल तुम्हाला कळायला लागलं की मग त्या उत्तराला काय महत्व आहे हे तुम्हाला कळतं. जोपर्यंत एखादा व्याख्याता एखादं व्याख्यान द्यायला बसतो आणि खूप काही तत्व अधिष्ठित गोष्टी तुम्हाला सांगत असतो, ते सगळं तत्वांचं ज्ञान शिकत असताना, ऐकत असताना वाह वाह होते. पण आज आपण ऐकतो, उद्या विसरून जायला होतं. कारण
त्यानं जे सांगितलं तो प्रश्न आपल्याला पडलेलाच नसतो. आणि प्रश्न जेव्हा पडत नाही आणि उत्तर समोरून येतं तेव्हा त्या प्रश्नाच्या उत्तराला किंमतही उरलेली नसते. आणि म्हणून या गुरु परंपरेचा, या सद्गुरुनाथांच्या परंपरेचा एक महत्वाचा दुवा काही असेल तर तो म्हणजे प्रश्न आणि उत्तर, समस्या आणि समाधान. अगदी समांतर चालणाऱ्या दोन गोष्टी आहेत. प्रश्न आपल्याला पडावेत, उत्तर गुरुमाऊलीनं द्यावं. समस्या आपल्याला निर्माण व्हावी आणि समाधान गुरुमाऊलीनं करावं. किती सुंदर मार्ग आहे खरं तर. मग गुरुमाऊली अगं या जीवनामध्ये जगायला घातलं, ढकलून दिलंस. का ढकललंस बरं? काही गरज होती? आम्ही तर एकरूप होऊन तुझ्या हृदयात नांदत होतो. असं अलगद काढलं, बाहेर पुन्हा जन्माला टाकून दिलंस का? हे द्वैत आम्ही निर्माण केलं नाही, तू निर्माण केलंस. आणि म्हणून हा प्रश्न उत्तराचा उहापोह करणं तुझ्यामुळं आमच्या मागे आलं. तू ढकलून दिलंस म्हणून समस्या आल्या. गुरुमाऊली ढकललंच नसतं तर समस्या आल्याच नसत्यात ना आम्हाला. मग समस्या आली तर ती गुरुमाऊलीला सांगायची नाही तर कुणाला सांगायची? आम्हाला जनीसारखं जगणं आवडतं गुरुमाऊली. आम्हाला नामदेव व्हायचं नसतं, आम्हाला जनीच व्हायचं असतं. कारण जी समस्या आली ती आमच्या बरोबर तू पण भोगायचीस, आमच्या आराध्यानं पण भोगायची. भोगच आहेस म्हणतोस ना, मग तू आणि मी अरे वेगळे कुठे आहोत? मग जर वेगळे नाही तर जे भोग आम्हाला भोगायचे ते तुलाही भोगायचे. गुरुमाऊली म्हणते, बाळ आम्ही नाही कधी म्हटलं तुझी समस्या ती माझी समस्या, पण प्रयत्न तर कर, धडपड तर कर. आणि प्रयत्न केलेस, धडपड केली तर यातनं बाहेर पण निघता येईल. आणि म्हणून माऊली म्हणते की बाळ समस्या दोन प्रकारच्या येतात रे. ही सृष्टीच जिथं तू नांदायला आलेला आहेस हे अवघड द्वैत आहे. आणि हे द्वैत आहे म्हणून आनंद आहे. बघ प्रेम स्वतःवर तर प्रत्येकच व्यक्ती करतो, पण त्या स्वतःच्या प्रेमाचा आनंद तोवर उपभोगता येत नाही जोपर्यंत दुसरी कोणी व्यक्ती भेटत नाही. आणि जेव्हा दुसरी कोणी व्यक्ती भेटते त्याच वेळेला खूप एखाद्यावर प्रेम करायचं म्हणजे प्रेम करायला दुसरं कुणीतरी लागतं. मिठी मारायची तर मिठी मारायला आई लागते, गुरुमाऊली लागते. ती आई नसली, गुरुमाऊली नसली तर मिठी मारताच येत नाही. आणि त्या मिठीतनं येणारा अलौकिक आनंद उपभोगताच येत नाही. तो आनंदही उपभोगायचा तर त्यासाठी बाळ द्वैत लागतं. आणि प्रत्येक गोष्टीला या सृष्टीमध्ये तुम्ही जन्माला आल्यानंतर द्वैतातूनच तुम्हाला वाट काढत जावं लागतं. आणि ते द्वैत जेव्हा संपतं, एकरूपता येते, अद्वैत साधल्या जातं, त्यावेळेला परमानंद होत असतो. जोपर्यंत द्वैत असतं तोपर्यंत आनंद असतो. ज्या दिवशी द्वैत संपतं त्या दिवशी आनंद संपतो आणि केवळ परमानंद उरतो. आणि म्हणून समस्या पण आल्या तर दोन प्रकारच्या असतात बाळ. म्हणजे कशा? एक अशी समस्या जी तुमची तुम्हाला सोडवून टाकता येते. मग गुरु महाराज म्हणतात बाळ अरे घाबरतोस कशाला, चल हो पुढे, आम्ही आहोत पाठीशी, करून टाक कर्म. त्या कर्मांना फळ देणं हे आमच्या हाती आहे आणि आम्ही दिलं हे समज. करून टाक कर्म, निघ त्या अडचणींच्या बाहेर, तुला थांबायची गरज नाही. आणि मग म्हणतात दुसऱ्या प्रकारची समस्या अशी असते जी सोडवणं तुझ्या हातात नसते. या आईला दुर्धर आजार झाला, तिला यातना होत आहेत, देह तर प्रत्येकालाच ठेवायचं पण यातना होत आहेत. आणि तिच्या यातना डॉक्टर, औषध, विज्ञान मी काही सोडवू शकत नाही. अशा वेळेला मग गुरु महाराज म्हणतात बाळ अरे चिंता कशाला करतोस, दे आमच्यावर सोडून, आम्ही बघून घेऊ. फक्त विश्वास ठेव, श्रद्धा ठेव. विश्वास आणि श्रद्धा ठेवलीस आणि आम्ही आहोत ही भावना जर तुझ्या मनामध्ये दृढ झाली तर सोडवता येणाऱ्या आणि न सोडवता येणाऱ्या दोन्हीही समस्या तू आणि मी एकत्र हात धरून पार करून जाऊ. आणि कधी पार जाऊ तुला कळणार पण. ती गुरुमाऊली. आणि म्हणून जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला कळावी, समजावी आणि ती समजून आपण हा आध्यात्मिक मार्ग चालावा असं त्या गुरुमाऊलीला वाटत असतं, तेव्हा ती पहिल्यांदा विचारते ते प्रश्न. आणि प्रश्न विचारला की आपल्याला विचार करायला लागते.
विचार करायला लावल्यानंतर जेव्हा आपण विचार करतो उत्तर सापडत नाही, तेव्हा त्या गुरुमाऊलीला आनंद होत नाही. हा, तुला काहीच येत नाही बघ म्हणून गुरु करायचा, असं नसतं. ती प्रश्न निर्माण करते, ते तुम्हाला कळण्यासाठी, मला कळण्यासाठी, आपल्याला कळण्यासाठी, की नेमकं काय आपल्याला केलं पाहिजे, काय समजलं पाहिजे. आणि ज्या वेळेला ती समज यायला लागते त्यावेळेला आध्यात्मिक मार्गानं आपलं डोळसपणे चालणं सुरू होतं, डोळे मिटून चालणं सुरू होत नाही. गुरुमाऊली ती असते जी आपल्याला डोळे उघडून वाटचाल करायला लावते, आपले डोळे उघडते आणि डोळ्यासमोर अशी अशी चित्र निर्माण करते की त्या चित्रांचं अवलोकन करत असताना आपली आध्यात्मिक वाटचाल आपोआपच सुरू होते. आणि असाच एक अत्यंत गहन आणि गंभीर प्रश्न गुरु महाराजांनी विचारला, तो म्हणजे बाळ तू कोण आहेस? आणि मागल्या वेळेला आपल्याला सांगितलं तसं मी, माया आणि ममता. आणि आपण त्याची फोड करून आज ठरवलं. आपण ठरवलं म्हणजे काय, गुरु महाराजांना प्रार्थना केली की गुरु महाराज मी कोण, या मी तत्वाबद्दल एकदा आम्हाला समजावून सांगा. हा मी थोडासा कळायला लागला, त्याचं आकलन झालं की ऍटलिस्ट आमच्या विचारांना काहीतरी दिशा मिळेल, आणि ती दिशा मिळाली की मग आमचं तुमच्या मागे चालणं जे आहे ते अधिक डोळस होत जाईल. गुरु महाराज म्हणतात बघ, जन्म घेतला की द्वैत सुरू होतं. जन्म घेण्याच्या आधी आपण परमात्मा स्वरूप असतो. आपण, आपले गुरुदेव, आपलं आराध्य हे एकच असतं. त्यात वेगळेपण, वेगळं असणं असं काहीच नसतं. आपण सद्गुरूंच्या अंतर्हृदयात आणि सद्गुरू त्या आराध्याच्या अंतर्हृदयात, आणि म्हणून आपण आराध्याच्या अंतर्हृदयाच्या अंतर्मंदिरामध्ये विराजलेलो असतो. आणि आपण साक्षात परमेश्वरी रूप असतो. आणि मग आपल्या अंतरात्म्यातून तो परमात्मा असा आपल्याला काही काळ थोडंसं वेगळं करतो आणि म्हणतो आपला जन्म झाला. आणि जन्म झाला की तो परमात्मा आणि आपण यात मायेमुळं द्वैत निर्माण झालं असं आपण म्हणतो, असं आपल्याला वाटतं. पण माया नाही. आणि मायेचं जर अस्तित्व नकारलं तर आपण परमेश्वरच असतो. आपण, तुम्ही, मी, माझे सद्गुरू, प्रभू, सगळे आपण परमात्म्याचीच रूप आहोत. सगळे आपण परमात्म्याचीच रूप आहोत. पण जन्म घेतला की परमात्मा आणि आपल्यात द्वैत निर्माण झालं. करता करविता असं आपण म्हणतो आणि मी असं म्हणतो. आणि जन्म घेतला की परमात्म्यात आणि आपल्यामध्ये द्वैत तर निर्माण झालंच, पण त्याच्याबरोबर आपल्यामध्ये द्वैत तयार झालं. द्वैत घेऊन आपण जन्माला आलो. जन्म घेतला म्हणजे आपलं रूप दुभंगलं. जोपर्यंत ते दुभंगत नाही तोपर्यंत आपण परमात्मा स्वरूप असतो. आणि ज्या वेळेला आपलं रूप दुभंगत तेव्हा आपण मनुष्य म्हणून, प्राणी म्हणून या भूतलावर जन्माला येतो. दुभंगत म्हणजे काय होतं, तर आपल्या अस्तित्वाचे दोन भाग तयार होतात. देहरूप मी आणि आत्मरूप मी, आहे ना. बघा किती साधी सोपी विभागणी करून गुरु महाराज समजावून सांगतात की आपण जन्म घेतला म्हणजे देहरूपाने जन्म घेतला. आणि देहरूपाने जन्म घेतला की माझ्या स्वतःची विभागणी आता दोन भागात झाली. मी देहरूप आणि मी आत्मरूप. देह आला की अहंकार आला. अहम म्हणजे मी. आणि जेव्हा आत्मा देह धारण करतो तेव्हा त्याला अहम म्हणजे मी हे अस्तित्व मिळतं. आणि तो मी म्हणून जगायला सुरुवात करतो. तो मीही असतो तोपर्यंत फार बरा असतो, पण त्याला माझची बाधा होते आणि खरं द्वैत इथं सुरू होतं. मी आणि माझं. इतकं साधं सोपं आहे बघा. मी आणि मग माझी आई, माझे बाबा, माझे गुरुदेव, माझं आराध्य. विचार करा, जन्मापासून आपण काय काय करत येतो. मी, माझे कपडे, माझं घड्याळ, माझे दागिने, असं सगळं एक एक आपण
भौतिक स्वतःला जोडत जातो आणि मी पेक्षा माझं अधिक बलवत्तर व्हायला लागतं. जसजसं आपण जगत जातो तसतस माझे कपडे, माझा पेन, माझा कॉम्प्युटर, माझा मोबाईल, हे माझं माझं करता हा चष्मा माझा असतो, हे घड्याळ माझं असतं, ही शाल माझी असते, मग नाती माझी असते, माझी आई, माझे बाबा, माझी बायको, माझी मुलं, माझं कुटुंब, मग समाजात माझं स्थान असतं. माझं मी कुणी स्तुती केली की आपल्याला फार बरं वाटतं. मी समाजामध्ये असा मोठा, त्या मोठेपणाची आस माझं. आणि मग व्यवसाय, अर्थ, तिथं पण पुन्हा माझा पैसा, माझी संपत्ती, माझं घर, किती गोष्टी बरं आपण जमवत जातो. माझं म्हणत असताना भौतिक अनेक वस्तू जमवतो, अनेक नाती जमवतो, माणसं जमवली असं आपण म्हणतो, समाजात आपलं स्थान आपण निर्माण करतो आणि तेही माझं आहे असं म्हणत जातो. मी म्हणत असताना माझं म्हणत असताना गुरुदेव म्हणतात, अरे जिथं तू मीला माझं जोडत गेला तिथं खऱ्या अर्थानं द्वैत निर्माण केलंस. जोपर्यंत माझं नव्हतं तोपर्यंत मी पण वेगळं नव्हतं. आता माझं म्हणायला सुरुवात केल्यानंतर मी पण अवघं वेगळं व्हायला लागलं. आणि माझं जे म्हणतोयस बाळ, अरे त्यातलं काहीच नेता येणार नाही. सगळं माझं जे म्हणतोयस ते सगळं तुला इथंच सोडून जायचं. मीला माझं जे पण जोडलंस त्यातलं काहीच नेता येणार नाही, काहीही नेता येणार नाही. ही वस्तुस्थिती. माझं शरीर, माझं चित्त, माझं मन, माझे विचार, माझी बुद्धी, माझा अहंकार, माझा इगो, हे सगळं मी जोडत गेलो माझं म्हणून माझ्या स्वतःच्या अस्तित्वाला. आणि माझ्या स्वतःच्या अस्तित्वाला जेव्हा माझं म्हणून असंख्य गोष्टी मी जोडत गेलो तेव्हा मी खऱ्या अर्थानं परमेश्वरामध्ये आणि माझ्याच मध्ये द्वैत निर्माण केलं. बाळ तू कोण? मी राहुल. बर, आताच तर म्हणालास मी आत्मा आहे, आता म्हणतोस मी राहुल आहे. अरे जन्म घेतला, देहाला नाव मिळालं, ते कुणाचं रे? माझं. बघ आलं, नाव जोडल्याबरोबर माझं आलं. राहुल कोण रे? मी. आत्मा आहेस ना? मला म्हणालास ना गुरुदेव मी आत्मा आहे. मग या राहुलला कोणी शिव्या दिल्या वाईट वाटतं ना रे? हो गुरुदेव वाटत. का? तू तर आत्मा आहेस. शिव्या राहुलला दिल्यात, तुला कशाला वाईट वाटायला हवं? कारण राहुल नावाचं हे शरीर माझं म्हणून एक्सेप्ट केलंस ना, म्हणून त्रास झाला, म्हणून शिव्या दिल्या, वाईट म्हटलं की वाईट वाटलं. पण हे देह, हे नाव, हे माझं नाही, हे बुद्धी पलीकडचं. माझं म्हटलं म्हणून वाईट वाटलं. ज्या दिवशी हा देह, हे राहुल पण माझं नाही हे तुला ज्या वेळेला कळेल त्या दिवशी लोकांनी शिव्या दिल्या तर काहीच वाटणार नाही, वाईटच वाटणार नाही. आणि वाईटच वाटलं नाही तर तू समोरच्याचा राग धरणारच नाहीस. समोरच्याचा राग आलाच नाही तर समोरच्या बद्दल वाईट विचार होणारच नाहीत, चुका होणार नाहीत. चुका झाल्या नाही की द्वैतच उरणार नाही. पण हे माझं म्हणणं तुझ्याच्याने सोडवत नाही ना रे बाळा. हे माझं म्हणणं जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत मीला परमात्म स्वरूप प्राप्त होणारच नाही. आणि मी मधून माझं आत्मस्वरूप जर वेगळं करायचं असेल तर माझं म्हणणं आणि माझा आत्मा आणि माझा देह यातलं द्वैत संपवणं अत्यंत गरजेचं असेल. हे माझं म्हणणं ज्या दिवशी सोडता येईल त्या दिवशी पुढे जाता येईल. आणि मग
माझं म्हटलं की काय येतं माहितीये का बाळा? म्हणाले माझं म्हटलं, गुरुदेव काय सांगतात नीट ऐका बरं का. माझं म्हटलं की श्रेष्ठत्वाची भावना आली, आणि श्रेष्ठत्वाची भावना आली की मग माणूस आणखीनच द्वैताच्या दिशेनं वाटचाल करायला लागतो. त्याची पळवाट द्वैताच्या दिशेनं मिळायला लागते. कोण श्रेष्ठ? परमात्मा, सद्गुरु की आपण? म्हणायला तर आपण सद्गुरूंना, आपल्या आराध्याला फार मोठं म्हणत असतो, पण जेव्हा श्रेय घेण्याची वेळ येते तेव्हा ते आपणच घेऊन टाकतो. हो हो, गुरु महाराज आहेत पाठीशी, पण हे तर मीच केलं ना, मीच नोकरी केली, मीच पैसे कमावले, मीच अभ्यास केला, मीच मोठा झालो, मीच. श्रेष्ठ कोण? करता करविता कोण? बघा, फार मोठा प्रश्न आहे. आणि या सायकल जवळ येऊन थांबलं की भन्नाट आता गोष्टी घडत जाणार आहेत. करता आणि करविता याविषयी आपण असं म्हणतो, जे असं आपल्याला शिकवतात बरं का, पळवाटा शिकवतच जातात लहानपणापासनं. लहानपणापासनं आपल्याला काय शिकवतात तर चुकीपासनं, स्वतःच्या चुकीपासनं दूर पळणं आणि आपल्या चुकांचं नेहमी समर्थन करत राहणं. नाही नाही, मी चुकलोच नाही. हे बघा, आपण मोठे होतो. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. आणि कुणीतरी व्यक्ती आपल्याकडे येते आणि लोक आपल्याला सांगतात की हे फार मोठे संत आहेत बरं का. त्या व्यक्तीकडे आपण बघतो, त्याची रूपरेषा बघतो, रंगरूप बघतो, आणि जरी समोरच्यानं सांगितलेलं असतं की हे संत आहेत, तरी आपला अहंभाव एवढा मोठा असतो की यांना मी नमस्कार करू की नको, करू की नको. केवढं मोठं द्वैत आलं बरं. त्या संत श्रेष्ठाला संत समजलं, परमेश्वरी गुण प्रत्येकाच्याच अंगी निवास करत असतात. त्या परमेश्वरी तत्वाला हात जोडले आणि पायावर डोकं ठेवूनच दिलं, तर काय बरं चुकलं? तो संत गावभर बोंबलत फिरणार आहे की हे तर माझ्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करतात? तुमच्या श्रेष्ठत्वाला इजा पोचणार आहे, तुमचं श्रेष्ठत्व दुखावलं जाणार आहे? नाही, असं काहीही होणार नाहीये. पण तरी नमस्कार करताना तीनदा मनात विचार, करू की नको, करावा की करू नये. का? तर समोरच्या देहामध्ये ही परमेश्वरी तत्वच परमेश्वर रूपानं वास्तव्याला आहे, याचा विसर तुम्हाला पडतोय. आणि तो एवढा पडतोय आणि स्वतःचा अहंकार एवढा मोठा झालेला आहे की समोरची व्यक्ती खरंच संत आहे का म्हणण्यापेक्षा खरंच परमेश्वराचं अस्तित्व त्याच्यात कुठेतरी आहे, म्हणूनच तो जिवंत आहे. त्या जिवंतपणाला, त्या आत्मस्वरूपाला, त्या आत्म्याला परमात्म्याची भावना नक्कीच आहे, या विचारातनं सुद्धा तुम्हाला नमस्कार करताना वाकायला तीनदा विचार करावा लागतो. एवढं मोठं द्वैत तुम्ही स्वतः बरोबर बांधून फिरत असता. एखादं लहानचं मूल येतं, परमेश्वराचं नाव घेत घेत येतं, अरे पटकन वाकान नमस्कार करा, तर परमात्म स्वरूप त्याच्यातही सापडेल. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की वारकरी कसा असतो, विठ्ठल भक्त कसा असतो, तर एक एका लागतील पायी रे, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. तो वारकरी लहान मोठा बघत नाही. एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला पटकन नमस्कार करतो, तो त्यातल्या प्रत्येक भक्ताच्या हृदयात निवास करणाऱ्या विठ्ठलाला नमस्कार. नामदेव होणं सोपं नसतं. तर नामदेव सांगतो, माझी समाधी कुठे, तर विठ्ठलाच्या पायरीवर बांधा, की येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं पाऊल माझ्या डोक्यावर पडलं पाहिजे. माऊली, तुझ्या पायी अशी जागा दे की तुझ्यासाठी येणारा प्रत्येक भक्त हा साक्षात विठ्ठल आहे, आणि त्या साक्षात विठ्ठलाचं पाऊल माझ्या डोक्यावर पडावं, ही योग्यता. आणि आपण आता किती नतद्रष्टे की त्या नामदेवाची पायरीच बंद करून दिली. त्यानं जे मागितलं ते सुद्धा देणं, त्या विठ्ठलाकडनं पण हिरावून घेतलं, ती पायरीच बंद करून टाक. विठ्ठला जायचं कुठं रे? पण विचारांचं धन केवढं मोठं.
केवढं विठ्ठलमय जगणं, किती लीनता. आणि ती लीनता जोपर्यंत हृदयामध्ये निवासाला येत नाही तोपर्यंत त्या परमात्म्याच्या हृदयापर्यंत पोचताच येत नाही. आपण त्या मूलाधारातच अडकून राहतो. त्या मूलाधारातून अनाहतापर्यंत पोचून त्या साक्षात शिवस्वरूपाशी एकरूप जर व्हायचं असेल आणि तिथनं पिंडी ते ब्रह्मांडी असा प्रवास करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा लीनता असायला हवी, अहंकार सोडता आला पाहिजे. आणि तो भक्त श्रेष्ठ की नामदेव श्रेष्ठ हा विचार न येता प्रत्येक भक्ताच्या अंतर हृदयामध्ये असलेला तो विठ्ठल आणि प्रत्येक भक्ताचं पडणारं पाऊल म्हणजे त्या विठ्ठलाचं पाऊल आहे, या विचारानं जेव्हा तो भक्त त्या विठ्ठल पायरीवर समाधी घेतो, केवढी मोठी भाव अवस्था आहे, विचारांची अवस्था आहे. द्वैत संपवावं कसं, तर प्रत्येक छोट्या छोट्या जीवाच्या अंतर हृदयामध्ये परमेश्वर बघता आला पाहिजे. हे जर करता आलं तर, पण तर्काचा परशु इतका धारदार असतो आपला की आपण तर्कटपणा करतच राहतो. आणि त्यामुळे ईश्वराचं अस्तित्व आणि आपलं स्वतःचं अस्तित्व याबद्दल आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले असतात. होतात की नाही? निश्चित होतात. भीतीपोटी, अज्ञानापोटी किंवा कुठल्याही विचारांपोटी म्हणा. तो ईश्वर कुठे आहे बरं, असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. ज्या दत्तप्रभूंना आपण मानतो, ज्या गुरुदेवांना मानतो, सद्गुरूंना मानतो, ज्या आपल्या आराध्याला मानतो, जगदंबेला मानतो, कालीला मानतो, भवानीला मानतो, शिवशंकराला मानतो, कृष्णाला मानतो, विष्णूला मानतो, त्यांना आपला आराध्य म्हणतो, कुठे आहेत बरं? एका तरी व्यक्तीला त्या परमेश्वराचा पत्ता सांगता येणार आहे का? विचारून घ्या की त्या शंकराचा, हा ठोकाठाकी करतील, तो शंकर कैलासात राहतो, कोणी पाहिलं, कोणी दाखवलं, सगळीच ठोकाठाकी. तो विष्णू क्षीरसागरामध्ये, कुठे आहे क्षीरसागर? बरं तो परमेश्वर कुठं नेमका? वरती का? खाली वाईट असतं? कुठं नेमकं त्या परमेश्वराचं वास्तव्य आहे याबद्दल आपल्याला माहिती नसतं. कन्फ्युजन, सगळे कन्फ्युजन. आणि कन्फ्युजनचा फायदा घेऊन अध्यात्माची व्यावसायिक दोरी सांभाळणारे असंख्य लोक असतात. म्हणून ते कन्फ्युजन तुमचं कधी संपू द्यायचं नसतं. पण तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर, आणि तेही सायंटिफिक देतात, ते गुरुदेव वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, साक्षात दत्तरूप. आणि परमेश्वराचं सोडा हो, ते साधा प्रश्न विचारतात की बाळ, अरे परमेश्वराचं ठीक आहे, तो कुठे वास्तव्याला आहे, कुठे आहे तुला माहिती नाही कदाचित. बरोबर, तुझा आत्मा रे कुठे आहे? असा उघड तुझं शरीर, देह, असा सगळा कणाकणातून स्वतःकडे बघ आणि मला सांग की तुझा आत्मा कुठं आहे? डोक्यात आहे, डोळ्यांमध्ये आहे, जिव्हेत आहे, कानात आहे, हृदयात आहे, पोटात आहे, हातापायांमध्ये आहे. कुठं नेमकं तुझ्या आत्म्याचं वास्तव्य आहे ते ठिकाण तुला सांगता येईल? नाही. एखादी व्यक्ती मृत्यूशय्येवर असली की ती मृत्यूशय्येवर असताना ती जेव्हा जाते तेव्हा आपण कुतूहलानं विचारतो, प्राण कुठनं गेला? कुठनं गेला नंतर सांगेल, पहिले कुठे होता सांग. नाही, ते नाही माहिती. मग कशाला विचारलंस कुठनं गेला? नाही, असं म्हणतात सगळे, कोणाच्या डोळ्यातून जातो, कोणाचं तोंडातनं जातो. अरे कशासाठी? नसत्या उठा ठेवी, कुठनं गेला? जिथनं जायचा गेला, पण कुठे होता ते तर सांग पहिले. होता का? हो, होता. कारण जर आत्मा नसता तर मेलेला देह माणसाला पुन्हा जिवंत करता आला असता. आत्म्यानं तो देह सोडल्यानंतर विज्ञान एवढं पुढे गेलंय की पुन्हा मृतदेह जिवंत करता आला असता, पण असं होत नाही. आत्मा एकदा सोडून गेला की परत निवासाला आत येत नाही. कारण त्याला कळतं आपण इतके वर्षांचे बावळट होतो
देहात वास्तव्याला होतो. सुटतो जेव्हा त्याचं द्वैत संपतं, तेव्हा द्वैत संपण्याचा काय आनंद असतो हे देह ठेवल्यानंतर त्या आत्म्याला कळतं. आणि अद्वैतात शिरल्यानंतर तो आत्मा परत देहात निवासाला येईलच कशा. याचा अर्थ आत्मा आहे, आत्म्याचं अस्तित्व नक्कीच आहे, पण तो आत्मा कसा दिसतो एवढंच त्या माणसाला करता आलं नाही. नाही तर आत्म्याला पण त्यांनी शंकराचं, महादेवाचं, विष्णूचं, देवीचं, दत्तप्रभूंचं कसलं तरी रूप देऊनच टाकलं असतं. की राहुल फार जाड आहे, याला गणपतीचा आत्मा, याचा आत्मा कसा तर गणपती सारखा. म्हणजे आपणच कल्पना करत जायची आणि कल्पनेची लेबल आपल्याच आत्म्याला, आपल्याच परमात्म्याला चिटकवत जायची. आणि म्हणून गुरुदेव म्हणतात की अरे ध्यानाला सुद्धा बसल्यानंतर ध्यान दोन प्रकारचं असतं, समाधी सुद्धा दोन प्रकारची असते, सविकल्प आणि निर्विकल्प. सविकल्प समाधीची तर गंमतच असते बरं का. समाधीच म्हटलंय, समज साधलाय, पण गंमत फार सुंदर आहे. एखादी व्यक्ती विष्णू भक्त असते आणि विष्णूचं ध्यान करायला बसते. विष्णूचं ध्यान करायला बसल्यानंतर त्या विष्णूच्या स्वरूपामध्ये एवढी तल्लीन होऊन जाते की मग क्षीरसागराची कल्पना होते. तो शेष वेटोळ घालून, मोठं भव्य वेटोळ घालून त्या समुद्रावर, दुधाच्या सागरावर तरंगत असतो आणि त्याच्यावरती तो शेषशाही भगवान विष्णू मस्त भावनिद्रेमध्ये पहुडलेला असतो. लक्ष्मी त्याची पावलं दाबत असते. नाभीतून एक कमळ निघालेलं असतं, त्यात ब्रह्मदेव बसलेले असतात आणि चार मुखातनं ते सगळीकडे 8-8 डोळ्यांनी अवलोकन करत असतात. मग ध्यानस्थ बस झोपलेले, निजलेले, भावनिद्रेत असलेले, भाव समाधीत असलेले भगवान विष्णू असे अलगद उठतात आणि गरुडावर बसतात. गरुडध्वज असे ते भगवान विष्णू त्या गरुडावर, उडत्या गरुडावर बसून उडत 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 असे तो क्षीरसागर पार करून आपल्यापर्यंत येत असतात. आणि त्या भाव समाधीमध्ये त्या गरुडावर विराजमान झालेले, मुकुट घातलेले, सुंदर अलंकार घातलेले, पिवळं वस्त्र नेसलेले, सुंदर शेला अंगावरती घेतलेले, अत्यंत दैदिप्यमान तेजस्वी गोरे गोरे पान. तुम्हाला गोरा मनुष्य आवडत असेल तर गोरे, तुम्हाला काळा आवडत असेल तर काळे, असे ते भगवान विष्णू गरुडावर बसून उडत उडत येतात. तो गरुड फडफड करत अगदी तुमच्या दाराशी येतो. त्या गरुडाच्या पंखांची फडफड तुम्हाला ऐकायला येते आणि गरुडावरनं अलगद उतरून भगवान विष्णू तुमच्या समोर येतात. ध्यान मुद्रेमध्ये तुमच्या डोळ्यासमोर असा निळा निळा प्रकाश दिसतो आणि त्या प्रकाशातून अवतीर्ण होतात तुमच्या समोर ते भगवान विष्णू. काय सुंदर ते रूप, मुकुट घातलेले आहेत, अत्यंत तेजस्वी अशी कुंडल कानामध्ये धारण केलेले आहेत, गळ्यामध्ये वैजयंती माळ घातलेली आहे, हृदय अत्यंत दैदिप्यमान आहे, सुंदर असे सोनसळी वस्त्र घातलेली आहेत, पिवळा पितांबर आहे, सुंदर मॅचिंग आवडत असेल तर त्याला मॅचिंगच शेला घातलेला आहे, नसेल तर लाल घातलाय म्हणा, हिरवा घातलाय, दागिने तर हा 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 काय सुंदर आहेत, पायामध्ये सुद्धा वाळे आहेत. आणि अशी दैदिप्यमान विष्णूची मूर्ती, असे आकर्ण लोचन आहेत कमळाच्या पाकळी समान, नाक चाफेकळी सारखं सुंदर आहे, मंद स्मित मुखावरती अगदी आल्हाद तरंगत आहे आणि त्या श्री विष्णूची सुगंधित अशी अतिशय शांत सौम्य मौसूत अशी काया आणि हळूच खाली पावलांकडे पाहिल्यानंतर काय तर साक्षात कमळाच्या पंखुडी सम त्यांचे पाय. काय बरं आल्हादक सुंदर रूप. आणि त्या सुंदर रूपामध्ये हरवून ध्यानस्थ झालेला मी.
ध्यान सुरू आहे का सिनेमा पाहणं सुरू आहे? असं गुरु महाराजच विचारतात. ऐकायला किती सुंदर वाटलं, मन किती तल्लीन होऊन गेलं, रंगून गेलं. 10-12 मिनिटं त्या विष्णूची अवस्था अनुभवण्यामध्ये आपण हरवून गेलो. ही सविकल्प साधना. निर्विकल्पामध्ये असे सिनेमे बघायचे नसतात. मग काय बघायचं ते सांगतील आपल्याला गुरुदेव. साधना करून घेणार आहेत आपल्याकडनं. त्यामुळे प्रश्न कुठलेच पडत नाहीत आणि पडले प्रश्न ते विचार करायला लावतात आणि ते आपल्याला निश्चितच उत्तर देत असतात. पण निर्विकल्प साधना करत असताना असं दुसऱ्या कुठल्या तरी रूपामध्ये हरवून जाण्याची साधना नसते, तर तिथं आत्मतत्व ओळखून आपल्या आत्मतत्वाची साधना असते. आणि म्हणून ते आत्मतत्व जर ओळखायचं तर प्रश्न असा येतो की तो आत्मा कुठे आहे बरं? मेंदूमध्ये? पागल झाला तर आत्मा उरत नाही. हृदयात? अरे ते तर पंपिंग मशीन आहे. मग कुठे? गुरुदेव म्हणतात, बाळ अरे असा विचार कर, तू जन्म घेतला तेव्हा एवढासा होतास. अगदी आपल्या आईच्या एका हातामध्ये खेळवला जात होतास. मला आठवतं माझा मामा यायचा तेव्हा असं एका हातामध्ये दोन्ही पाय धरायचा आणि असं डिगी डिगी उभा करायचा. म्हणजे इतकासा देह होता. बाळ तेव्हा आत्मा पण एवढासाच होता का रे? आता मोठा झालास. आता तर 100 किलो म्हणजे मोठा आत्मा झाला. तेव्हा काही दिवस काही महिन्यांचा होतास. आज 50 वर्षांचा झालास. मग आत्मा 50 वर्षांचा झाला? पुन्हा नाही. कुठे बरं आहे हा आत्मा वास्तव्याला आपल्या देहामध्ये? गुरु महाराज म्हणतात, अरे तुझ्या शरीराच्या ज्या ज्या भागात चैतन्य आहे त्या त्या भागामध्ये हा आत्मा विभागला गेलेला आहे. याचं तुम्हाला एक वेगळं प्रत्यंतर उदाहरण सांगतो दत्त संप्रदायातलं फार महत्वाचं, आणि मग आपण परत इथं येऊयात. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे दत्तप्रभूंचे अवतार. दत्तप्रभूंनी मनुष्य रूपानं पुन्हा पृथ्वीवरती ही गुरु शिष्य परंपरा सुस्थापित करण्यासाठी पहिला अवतार घेतला तो श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा. दुसरा अवतार घेतला तो नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा, अर्थात स्वामी समर्थांचा. आणि तिसरा अवतार घेतला तो गुरुदेव वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचे. आता यातला जेव्हा पहिला अवतार नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या आधीचा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अवतार, या श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अवतार समाप्ती झाली आणि स्वामींच्या अवतार समाप्तीनंतर विदर्भातल्या कारंजामध्ये त्या अंबामाऊलीच्या पोटी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी जन्म घेतला. पण नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी जन्म घेऊन त्यांचं अवतार कार्य सुरू असतानाच श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचंही अवतार कार्य सुरूच होतं. श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपानं इकडं नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी जन्म घेतलेला असतानाही श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या रूपानं गुरु महाराज दर्शन देत होते. आणि याला उत्तर गुरु महाराज असं सांगतात, बाळ अरे ते परमात्म स्वरूप आपण जन्म घेतो तेव्हा आपल्या अंतर हृदयात जन्माला येतं, म्हणून परमात्म स्वरूप संपलं असं म्हणायचं का? नाही. बघ तो दत्तप्रभूंच्या पायाशी दिवा लावलेला आहे. आता एक काडी घ्यायची, ती त्या दिव्यावर पेटवायची आणि त्यातनं दुसरा दिवा लावायचा. अग्नी वेगवेगळा आहे. एका दिव्याची ज्योत, तिच्यात काडी धरली, एक नवीन ज्योत तयार झाली, त्यातनं पुन्हा एक दुसरा दिवा पेटवला, पुन्हा एक नवीन ज्योत तयार झाली. म्हणून बाळा दुसऱ्या ज्योतीचा जन्म झाला का? अग्नी वेगळा झाला,
फक्त वेगळा झाला नाही, फक्त त्याचं स्वरूप बदललं. एका ज्योतीच्या ठिकाणून निघून तो दुसऱ्या ज्योतीच्या ठिकाणी गेला. यज्ञकुंडामध्ये कापूर घेऊन याच ज्योतीवरनं पेटवला म्हणून अग्नी वेगळा झाला का रे बाळा? नाही, अग्नी तोच होता, फक्त त्याचं स्वरूप बदललं, तो यज्ञ झाला. तसं परमात्म्याचं असतं. एका ज्योतीतनं दुसरी ज्योत लावली म्हणून पहिली विझली का रे? तिथं तेल आहे तोपर्यंत ती तेवतेच आहे. तसं परमेश्वरानं, परमात्म्यानं आपल्या हृदयातनं काढून तीच ऊर्जा एका आणखीन देहात थोडीशी टाकली आणि त्या देहाचं इंधन वापरून ती ऊर्जा पुन्हा चैतन्य स्वरूपाला आली. म्हणून तुमचा परमात्म भाव संपला का बाळ? नाही, तुमच्यातला परमात्म भाव तसाच राहिला. फक्त मिळालेल्या देहानं चुकीचे विचार करत करत तुम्ही तुमच्या परमात्म स्वरूपापासून दूर गेलात आणि आत्मस्वरूपापर्यंत पोहोचला. हे आत्मस्वरूप काय आहे? जशी ती ज्योती होती, एका ज्योतीतनं दुसरी ज्योती तयार झाली, तसं ब्रह्मचैतन्यातनं थोडस चैतन्य आलं आणि आपल्या शरीरात वास्तव्याला आलं. त्यातनं आपल्या शरीराला चेतना मिळाली आणि आपण म्हणालो आम्ही जिवंत झालो. हे चैतन्य एका ठिकाणी एकवटलेलं नव्हतं, तर विस्तारलेलं होतं. अवघ्या देहभर त्याचा संचार होता. आणि म्हणून आत्म्याचं निवासस्थान कुठलं? तर अवघा देह. त्याला तुम्ही म्हणाल तिथं त्याचं अस्तित्व, तुम्ही म्हणाल तेवढा वेळ त्याचं, तुम्ही म्हणाल माझ्या आत्म्याचं वास्तव्य मेंदूमध्ये, चल बाळा मेंदू. डोळे म्हणाल डोळ्यात, वाचा म्हणाल वाचेत, हृदय म्हणाल हृदयात. पण खरं हे जे चैतन्य त्या परमेश्वराच्या स्वरूपातून निघून आपल्या देहामध्ये वास्तव्याला आलं, ते परमात्म स्वरूप. फक्त आपण त्याला आत्मस्वरूप का दिलं? तर आपण द्वैत निर्माण केलं त्या परमात्म्यामध्ये आणि आपल्या स्वतःमध्ये. अत्यंत गहन आहे, मला कळतंय. पटकन असं अर्ध्या तासामध्ये सगळं समजून ते परमात्म स्वरूप आणि आत्मस्वरूप कळून जर गेलं असतं तर आपल्याला साधना करता आली नसती. पण हे सगळं आत्मस्वरूप नेमकं कसं आहे हे जर तुम्हाला कळायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर अशा पद्धतीनं किमान विचार करावा लागेल. आणि विचार कराल तेव्हा प्रश्न निर्माण होतील. प्रश्न निर्माण होतील तेव्हाच गुरुदेव तुमच्या असंख्य प्रश्नांना उत्तर देत जातील आणि अवघं गुरुचरित्र निर्माण होईल. गुरुचरित्र काय? फक्त श्रीपाद श्रीवल्लभांचं, नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं चरित्र नव्हे, तर आचरणामध्ये आध्यात्मिक आचरण करत असताना, आध्यात्मिक वाट चालत असताना ती कशी चालायची हे उदाहरणातून आणि प्रश्न उत्तरातून समजावून सांगितलं. ते खऱ्या अर्थानं गुरुचरित्र आहे. आणि म्हणून मी कोण? तर मी परमात्मा आहे, आत्मा नाही. खोटी समजूत जीवाची घालूच नका. अगदी छोटासा विचार करूच नका. स्वतःला आत्मा म्हणूच नका. मी साक्षात परमेश्वर आहे, परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं चैतन्य स्वरूप माझ्या शरीरात वास्तव्याला आहे. आणि म्हणून मीच परमात्मा आहे, अहम ब्रह्मस्मी. हा खरा विचार सद्गुरु माऊली सांगते. आणि ज्या वेळेला हा विचार तुम्ही करायला लागता की मीच परमात्मा आहे, त्यावेळेला आत्मरूपाची भीती पळून जाते. मग आता द्वैत कुठे उरलं? त्या परमात्म्याचंच चैतन्य रूप माझ्या हृदयामध्ये निवासाला आलं, या देहात पसरलं. ज्या दिवशी या देहाचा कारभार आटोपला, त्या दिवशी मी परत परमात्मा स्वरूपामध्ये विलीन झालो, एकरूप झालो, मीच परमात्मा झालो. एवढंच बाळ खरं आहे. आणि एवढंच लक्षात ठेव, मीपणाची भीती वाटणार नाही, मीपणाचा अहंकार येणार नाही. मी माझं माझं. हो रे बाळ, खरं जर आध्यात्मिक साधना करायची असेल आणि त्या परमेश्वराच्या अंतर हृदयात जाऊन बसायचं असेल,
परमेश्वराचं हृदय हे तुझं निवासस्थान, तुझी आत्मशक्ती त्या परमेश्वराच्या हृदयात जाऊन वास्तव्याला बसावी असं जर वाटत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं सोडून हे त्या परमात्म्याचंच आहे. फक्त त्या परमात्म्यानं निर्माण केलेल्या या सृष्टीचा भोग घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तो नुसता भोग घेण्यासाठी नव्हे, तर साधना करत करत ते आत्मस्वरूप परत परमात्म स्वरूपामध्ये मिसळण्यासाठी मी इथे आलेलो आहे. या एका गोष्टीची जाणीव झाली की श्रीपाद वल्लभांसारखे असे हाताची घडी घालून घट्ट सामर्थ्यानं सद्गुरुनाथ महाराज आपल्या पाठीशी उभे राहतात. आणि ज्याच्या पाठी सद्गुरु उभा राहिला त्यानं भ्यायचं कोणाला, भ्यायचं कशाला? हे आत्मस्वरूप परमात्म स्वरूपच आहे या गोष्टीची जाणीव ज्या दिवशी घडते त्या दिवशी मीपणा संपतो, माझं माझं संपतं. मी आणि माझे गुरुदेव वेगळे आहेत हे संपतं, मी आणि परमात्मा वेगळा आहे हे संपतं आणि उत्तर एकच येतं, मी कोण? मी परमात्मा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय.